डोक्यावरील कर्ज उतरण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे एक नारळ घ्यावं. त्यावरती चमेलीच्या तेलामध्ये कुंकू मिक्स करून त्याने एक स्वस्तिक नारळावरती काढायचे आहे. तो नारळ त्याच्यासोबतच थोडेसे काळे फुटाणे आणि गूळ किंवा मोतीचुराचा लाडू ह्याचा एक लाडू घेतला तरी चालेल. हा नैवेद्य म्हणून घ्यावा. हनुमान मंदिरामध्ये मंगळवार किंवा शनिवारी हा उपाय करायचा आहे. किमान 5 शनिवार तरी करावेत. तो नारळ तिथे जाऊन ठेवायचा आहे. सोबतच ऋणमोचन ह्या स्तोत्राचा पाठ करायचा आहे. तुम्हाला डोक्यावरचे कर्ज उतरण्यासाठीचे मार्ग सापडतील. त्या पद्धतीने पुढे हालचाली होतील आणि लवकरच कर्जमुक्ती होईल.